भारतवासी अगरबत्ती द फ्रेग्रन्स ऑफ इंडिया प्रस्तुत करता राजयोग पेंट्स। आनंद तुमचा, रंग आमचा। चंद्रपूरच्या राजुरा तालुक्यामधल्या भीषण अपघात। कापणगाव जवळ रिक्षाला ट्रकची जोरदार धडक। रिक्षामधील 4 जणांचा जागीच मृत्यू, 3 गंभीर तर 1 जण किरकोळ जखमी। जरांगेंच्या आंदोलनाबाबत हायकोर्टाने चौकट आखली, त्यामुळे सरकारच्याही हातामध्ये काही नाही। कोर्टाच्या नियमानुसार आंदोलन झाल्यास हरकत नाही, फडणवीसांकडून स्पष्ट। मराठा समाजाचे प्रश्न आम्हीच सोडवले आणि पुढेही आम्हीच सोडवणार। मराठा ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। जरांगेंनंतर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचंही 30 ऑगस्टपासून नागपुरात साखळी उपोषण। जरांगेंसमोर सरकार झुकणार का, याकडे आम्ही लक्ष ठेवून गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार, तायवाडेंचा इशारा। जुन्नरमध्ये मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू। सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव। आंदोलक केजच्या वरडगावमधील असल्याची माहिती। सरकार आधीपासूनच चर्चेसाठी तयार। मनोज जरांगे मुंबईमध्ये आल्यावर चर्चा करणार, विखे पाटलांची माहिती। आंदोलनाला 1 दिवसाची परवानगी म्हणजे मराठ्यांची चेष्टा। मराठा समाजाचा अपमान करू नका, मागण्या मान्य होईपर्यंत परवानगी द्या, जरांगेंचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी संयमानं शब्दाला जागून जरांगेंच्या मागण्या पूर्ण कराव्यात। फडणवीसांनी आंदोलकांशी चर्चा करावी, संजय राऊतांची मागणी। पुन्हा मराठ्यांच्या नाराजीची लाट फडणवीसांच्या विरोधात गेल्यास ती त्यांचे राजकीय करिअर बर्बाद करणारी असेल, जरांगेंचा इशारा। अटी शर्तींचं पालन करू, कायदा मोडणार नाही, 20 अटींचं पालन करण्याचं जरांगेंकडून आझाद मैदान पोलिसांना हमीपत्र। आझाद मैदानावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। जरांगेंच्या मोर्चाला भाजपकडून बॅनरमधून प्रत्युत्तर। इतिहास शिव्यांना नाही, कर्तृत्वाला लक्षात ठेवतो। प्रसाद लाड, प्रवीण दरेकरांकडून फडणवीसांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी। 4 सत्ताधारी आमदारांचा जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा। विरोधी पक्षाच्या 3 खासदारांचा आणि 2 आमदारांचंही जरांगेंना समर्थन। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित। कोल्हापूरला भूसंपादनाच्या आदेशातून वगळलं। वर्धा ते सांगली जिल्ह्यापर्यंतच्या भूसंपादनाला मान्यता। इंग्रजी शिकलो म्हणून माझ्या हिंदुत्वात काही फरक पडला नाही। प्रत्येक भाषेमध्ये एक चांगली परंपरा, मग भाषा शिकायला काय अडचण, संघप्रमुख मोहन भागवतांची भूमिका। लालबागच्या राजाच्या दानपेटीमधून पहिल्या दिवशी 46 लाखांची रोख रक्कम जमा। राजाच्या चरणी अमेरिकन डॉलर्सचा हार आणि सोन्या चांदीच्या दागिन्यांसह कोट्यवधींचं दान। नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। मुखेड तालुक्यामधील लेंडी धरणातून विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। हसनाळ आणि रावणगावमधील घरांचं नुकसान। को पावर्ड बाय द बोल्ड लुक ऑफ कलर।